मित्रांनो, तालांच्या आपल्या सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत ताल तीन ताल। या अगोदर आपण ताल, दादरा, केरवा, झपताल, रूपक असे ताल पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असा एक ताल बघणार आहोत ज्याचं नाव आहे ताल तीन ताल। तर ताल तीन ताल याला त्रिताल सुद्धा म्हणतात। तीन ताल, त्रिताल अशा दोन्ही नावाने हा संबोधला जातो। हा ताल शास्त्रीय संगीतासाठी अतिशय उपयुक्त असा ताल आहे। म्हणजे शास्त्रीय संगीताच्या ज्या बंदिशी असतात, छोटा ख्यालच्या किंवा बडा ख्याल असतात, या दोन्हीला सुद्धा हा ताल वाजवला जातो किंवा तराने असतात, या तराण्यांना सुद्धा हा ताल वाजवला जातो। तर बघूया अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा ताल कसा आहे तो। तर ताल तीन तालच्या मात्रा आहेत 16। 4 भागामध्ये हा ताल विभागलेला आहे। म्हणजे प्रत्येक एक भाग 4-4 मात्रेचा आहे। याची सम अर्थात पहिल्या मात्रेवर आहे आणि टाळ्या 3 आहेत, पहिल्या, 5व्या आणि 13व्या मात्रेवर। याचा काल जो आहे तो 9व्या मात्रेवर आहे। आता हातावर कसा म्हणायचा हा ताल पाहूया। पहिल्या, 5व्या आणि 13व्या मात्रेवर आपल्याला टाळी द्यायची आहे, 9व्या मात्रेवर आपल्याला काल द्यायचा आहे। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 दुप्पट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 दुप्पटमध्ये बऱ्याच कन्फ्युजन होते। तर दुप्पट म्हणजे काही नाही, एका मात्रेत 2 मात्रा म्हणायच्यात। सुरुवातीला आपण 1 2 असं म्हणतोय, तर 1 2 3 4 असे 2-2 मात्रा घ्यायच्या आहेत। तर पाहूया तीन तालचे बोल कसे आहेत। धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा दुप्पट धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा। बघूया हा ताल तबल्यावर कसा वाजवायचा। तर अक्षर अगदी सोपे आहेत। धा धिन हेच बोल आहेत आणि कालांगामध्ये ता तीन हे 2 बोल आहेत। तर धा माहिती आहे आपल्याला कसा वाजवायचा, धिन पण आपल्याला माहिती आहे कसा वाजवायचा। धा धा धिन धिन धा। आता इथं धिन 2 धिन आहेत, तर ते वाजवताना पहिला जो धिन आहे म्हणजे दुसऱ्या मात्रेचा जो पहिला धिन आहे तो आपल्याला तर्जनीने वाजवायचा आणि बाकीचे 10 धिन आपल्याला मध्यम आणि अनामिकेने वाजवायचे। तर धा धिन धिन धा हा झाला पहिला विभाग। आता दुसरा विभाग पण तसाच, धा धिन धिन धा। आता कालांग, धा तिन तिन ता ता धिन धिन धा। 3ला आपल्याला थाप द्यायची, धा तिन तिन ता ता धिन धिन धा। शेवटचा विभाग वाजवताना ता नंतर जो धिन आहे तो धिन आपल्याला मध्यम आणि अनामिकेने वाजवायचा आणि 2 नंबरचा जो धिन आहे तो तर्जनीने वाजवायचा। ता धिन धिन धा। जे काही बदल आहेत ते डग्यावर आहेत। तबल्यावर तर धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा सारखेच वाजते, फक्त डग्यावर जे बदल आहेत ते आहेत। धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन दुप्पट धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा। आता बघूया ताल तीन तालचे प्रकार। तर पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला पहिली जी मात्रा आहे प्रत्येक विभागाची त्याला डबल म्हणायचं आहे। तर कसं बघा, धा धा धिन धिन धा 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 धिन धिन धा 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 तिन तिन ता 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 धिन धिन धा। वाजवायचं कसं बघा, धा धा धिन धिन धा 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 धिन धिन धा 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 तिन तिन ता 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 धिन धिन धा धा। दुसरा प्रकार पाहूया। दुसऱ्या प्रकारामध्ये प्रत्येक विभागाची चौथी जी मात्रा आहे त्याला डबल करायचं आहे। बघा,
धा धिन धिन धा 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 धिन धिन धा 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 तिन तिन ता 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 धिन धिन धा धा धा. तबल्यावर धा धिन धिन धा 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 धिन धिन धा 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 तिन तिन ता 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 धिन धिन धा धा धा. तिसरा जो प्रकार आहे त्यात धीना धीट धा हे अक्षर आहेत बघा. धा धीना धीट धा धा धीना धीट धा धा तीना तीट ता ता धीना धीट धा. कसं वाजवायचं बघा. धा धीना धी इकडं आणि ना. धीट हे अक्षर म्हणजे तीट वाजवायचं पण उलट तीट आणि ती वाजवताना इकडे गे वाजवायचं म्हणजे धीट तयार होईल. धीट धा धीना धीट धीट धा धीना धीट धा धा धीना धीट धा धा तीना तीट ता ता धीना धीट धा धा धीना धीट धा धा धीना धीट धा धा तीना तीट ता ता धीना धीट धा धा. आता पुढचा प्रकार पाहूया. पुढच्या प्रकारामध्ये जिथं आपण मागच्या प्रकारात धीट वाजवलं तर तिथं तिरकीट वाजवायचं म्हणजे धा धा धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा धा तीना तिरकीट धा ता धीना तिरकीट धा धा. बघा. धा धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा धा तीना तिरकीट ता ता धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा. तिरकीट कसं वाजवायचं. तिरकीट धा धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा धा तीना तिरकीट ता ता धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा ता धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा धा धीना तिरकीट धा धीना तिरकीट धा ता धीना तिरकीट धा धा. तर शास्त्रीय संगीतामध्ये अत्यंत उपयुक्त असा हा ताल आहे. तबला स्वतंत्र वादन ज्यालाच आपण तबला सोलो म्हणतो. त्या सोलो वादनात सुद्धा कायदे पलटे रेले या 3 तालामध्ये बहुतांश आहेत. तर सर्वांनी हा ताल ऐकावा, छान बसवावा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.